जुन्या पेन्शन योजनेसाठी आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झालाय। सरकारसोबतच्या बैठकीत तोडगा न निघाल्यामुळे कर्मचारी संपावर ठाम आहेत। जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनची काय अधिकची माहिती आहे? शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी जे आहेत ते आजपासून बेमुदत संपावर चाललेले आहेत। मी सध्या नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरात उभा आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलचे हे सगळे कर्मचारी जे आहेत ते देखील या ठिकाणी या संपात सहभागी झालेले आहेत। घोषणाबाजी केली जाते आहे। महिला कर्मचारी देखील मोठ्या संख्येने या संपूर्ण परिसरात या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि एकूणच जुनी पेन्शन योजना असेल यासह अन्य मागण्या ज्या अनेक वर्षांपासून खरं तर या सगळ्यांच्या आहेत त्या मागण्या आता जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे सगळे कर्मचारी बेमुदत संपावर असणार आहेत। आपण बघतोय की त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या अनेक दिवसांपासून नेमक्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या जुनी पेन्शन योजना त्वरित लागू झाली पाहिजे, तसेच कंत्राटीकरण रद्द झालं पाहिजे आणि आमच्या वर्ग 4 कर्मचाऱ्यांचा वारसा हक्क हे जे 1983 पासून जो रद्द केलाय ते पुनश्च एकदा चालू करावा, हे आमच्या 3 प्रमुख मागण्या। आपण बघतोय महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत आणि या महिलांनी देखील या संपामध्ये सहभाग घेऊन एकूणच आपला जो सहभाग जो आहे तो नोंदवलेला आहे। आपण बघतोय की या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने आहेत कर्मचारी। काय वाटतं एकूण? जुनी पेन्शन लागू करण्यात यावी आणि वारसा हक्क आम्हाला मिळावा, एवढ्या 2च मागण्या प्रामुख्याने आमच्या तुमच्या समोर मांडण्यात आल्या। आपण बघतोय की या मागण्यांसाठी हे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहेत। दुसरीकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता देखील प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। आपण मागे बघतोय की शासकीय रुग्णालयातलं हे संपूर्ण आवार आहे ज्या ठिकाणी हे कर्मचारी जे आहेत ते खरं तर आंदोलनात सहभागी झालेले आहेत। प्रशासनानं म्हणजेच जिल्हा प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल यांनी इशारा दिलेला आहे की कामगारांनी अशा पद्धतीने आंदोलन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। मात्र या इशाऱ्यानंतर देखील कामगार जे आहेत, कर्मचारी जे आहेत ते आपल्या या मुद्द्यावर ठाम आहेत आणि हे आंदोलन जे आहे ते आज संपूर्ण राज्यभरात सुरू करण्यात आलेलं आहे। अगदी धन्यवाद चंदन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।